आज आपण बघणार आहोत शाबू वडा कसा करायचा आणि ते सुद्धा झटपट। तर मी साबुदाणा भिजत न घालता हे वडे तुम्हाला करून दाखवणारे, जेणेकरून तुम्ही उपासासाठी हे वडे झटपट असे करतान। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी 3 बटाटे घेतलेत आणि हे बटाटे मी उकडून घेतलेत आणि उकडून मस्तपैकी हे आपल्याला थंड करून घ्यायचे। तसेच मी इथे थंड करून घेतलेत आणि 1 वाटी साबुदाणा घेतलाय, तसंच 1 वाटी शेंगदाणा, थोडेसे जिरे आणि 8 मिरच्या घेतल्यात मी। तर आता आपण हे पहिल्यांदा शाबू मस्तपैकी असा कढईमध्ये मी ते भाजून घेते। तर हा शाबू मी मस्तपैकी 5 मिनिट असा भाजून घेत आहे। तर बघू शकता मस्तपैकी आपला हा शाबू भाजलेला आहे। तसंच ते साईडला काढून त्याच कढईमध्ये जे शेंगदाणे घेतले होते ते सुद्धा मी इथे भाजून घेत आहे। हे सुद्धा आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचे 5 मिनिटं। तर इथे बघू शकता 5 मिनिट झालेत आणि माझे हे शेंगदाणे सुद्धा मस्तपैकी भाजून झालेत। तर आता आपण हे थंड करायला ठेवूया। तसंच एका साईडला मी इथे जिरे आणि ज्या 7-8 मिरच्या घेतल्या होत्या ते आणि थोडंफार पाणी टाकून हे वाटून घेते। तर इथे बघू शकता मस्तपैकी हे असं मी वाटलेलं आहे, जास्त बारीक नाही वाटलं। आणि इथे मी आता जे बटाटे घेतले होते मस्त उकडून थंड करून त्याची साल काढून मी इथे घेते। तर आपण ह्या सगळ्या बटाट्याची मी इथे 3 बटाटे घेतलेत, त्याची साल मी इथे काढून घेते। तर बघू शकता इथे मी 3 पण बटाट्याची साल काढून घेतलेत आणि आता आपल्याला हा बटाटा मस्तपैकी स्मॅश करून घ्यायचा आहे, म्हणजे बारीक करून घ्यायचा आहे। आणि बटाटा हा मी जास्त काही शिजवलेला नाहीये, थोडासा असा कच्चा ठेवायचा आहे। जास्त शिजवला तर जास्त गाळ होतो, मग वडे फुटतात, म्हणून मी इथे जास्त हे बटाटा शिजवून घेतलेला नाहीये। कुकरमध्ये हा मी बटाटा शिजवून घेतलाय, एका शिट्टीमध्ये हे बटाटे मी मस्तपैकी उकडून घेतलेत। तर मस्तपैकी असं स्मॅश केलाय आणि एका साईडला आपले शाबू आणि शेंगदाणे हे दोन्ही पण मस्तपैकी थंड झालेत। तर आता मी हे पण वाटून घेते। तर हे साबुदाणा मी मस्तपैकी वाटून घेणार आहे, जास्त बारीक नाही वाटायचा, जाडसर असं आपल्याला हे शाबूचं पीठ वाटायचं आहे। तर इथे बघू शकता मस्तपैकी मी हे शाबूचं पीठ वाटून घेतलेलं आहे, जास्त बारीक नाही केलेलं, असं जाडसर हे वाटलेलं आहे। आता हे मी पीठ जे बटाटे मी स्मॅश करून घेतले होते त्याच्यात टाकून घेतलंय आणि आता त्याच भांड्यामध्ये मी हे शेंगदाणे पण वाटून घेणार आहे। शेंगदाणे पण जास्त बारीक नाही वाटणारे, जाडसरच वाटणारे। तर बघू शकता मस्तपैकी हा शेंगदाण्याचा कूट मी इथे केलाय। तर आता हा कूट पण मी ह्याच्यामध्ये टाकून घेते। तर हे शेंगदाणे वाटून घेतलेले मी ह्याच्यात टाकलेत। तसंच जे आपण जिरं आणि मिरची वाटून घेतलं होतं ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेते। ते पण जास्त मी बारीक वाटलं नव्हतं, असं जाडसरच सगळं वाटण करून घेतलंय। आता हे सगळं आपल्याला हाताने पूर्णपैकी एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। बटाटा जास्त असा सगळ्या पिठामध्ये आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच। तसंच इथं मी चवीनुसार मीठ टाकून घेतलंय आणि आता हे सगळं मी मिक्स करते। आणि जसं जसं आपल्याला पाणी लागेल, आपल्या अंदाजानुसार आपल्याला जसं पाणी लागेल तसं आपण ह्या पिठामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून हे सगळं पीठ मस्त असं घट्ट मळून मी इथं घेणार आहे। तर सगळं एकत्र एकजीव करून मी हे 2 मिनिटं मळून घेते। तर बघू शकता जास्त मी घट्ट मळलेलं नाहीये आणि जास्त पातळ पण मळलेलं नाहीये, एकदम मीडियम असं मी हे मळून ठेवलंय। तर आता मी ह्याचे वडे करून घेते। हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि ज्या पद्धतीने मी व्हिडिओत दाखवते तशा पद्धतीने आपण हे साबुदाणा वडा करून घ्यायचा आहे। तर असेच मी सगळे वडे करून घेणार आहे। तर मी ह्या पद्धतीने साबुदाण्याचे वडे करून घेते, जास्त काही हाताला चिटकत नाही आणि तळताना सुद्धा हे वडे जास्त तेल काय ओढत नाही आणि झटपट असं उपासाचा हा पदार्थ तयार होईल, ते पण फक्त 10 मिनिटांमध्ये। अशी ही रेसिपी आहे। तर बघू शकता सगळे वडे मी इथं
करून घेते। घरात कोणाला उपास असेल तर झटपट अशी साबुदाणा वडा तुम्ही करून देताल। तर तसंच आता इथं माझे सगळे वडे करून झालेले आहेत आणि इथे मी तेलसुद्धा गरम करून घेतले। तर आता तेलामध्ये मी हे वडे मस्तपैकी सोडून तळून घेणार आहे। तर बघा व्हिडिओमध्ये। तर हे वडे मी मीडियम फ्लेमवरती मस्तपैकी 5 मिनिटासाठी तळून घेतलेत। जोपर्यंत त्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत मी हे वडे मस्तपैकी तळून घेतलेत। तर बघू शकता मस्तपैकी आपले हे वडे तळून झालेले आहेत। तसेच आता दुसरे वडे सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकून तळून घेते। तर बघू शकता मस्तपैकी आपला साबुदाणा वडा तळून झालेला आहे सगळा आणि मस्तपैकी असा कुरकुरीत आणि आतून मऊ असे हे वडे होतात। उपासाला झटपट मी इथं दह्यासोबत हे वडे घेतलेत।